नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावरचे 20 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। हे प्रश्न आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील घेतलेले क्वेश्चन आहेत। तुम्हाला हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी उपयोगी पडतील। मित्रांनो, या 20 प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा। या 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर पहा, प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे की खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी कोणता पर्याय हा शब्दयोगी अव्यय नाही? तर मित्रांनो, हा प्रश्न खूप IMP आहे। हा प्रश्न TET 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सबब। प्रश्न क्रमांक 2, अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा। तर आपल्याला प्रश्न दिलेले आहे मित्रांनो, त्या प्रश्नामधून आपल्याला अधोरेखित जो शब्द दिलेला आहे त्याची जात कोणती ती पर्यायामधून निवडायची आहे। आपण प्रश्न बघू। कोण आहे रे तिकडे? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। हा प्रश्न TET 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे। तर कोण या शब्दाची जी जात आहे ती आपल्याला पर्यायातून ओळखायची आहे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशेषण। प्रश्न क्रमांक 3, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधायचा आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। हा सुद्धा TET 2013 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते पर्यायामधून उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मवाळ। प्रश्न क्रमांक 4, पुढील म्हण पूर्ण करा। तर मित्रांनो, खाली आपल्याला एक म्हण दिलेली, ती म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे। हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। हा प्रश्न TET 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे। आपण म्हण बघू। पदरी पडले झोंड, रिकामी जागा। तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हसून केले गोड। म्हणजेच पदरी पडले झोंड, हसून केले गोड। प्रश्न क्रमांक 5, पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते आहे ते ओळखायचे आहे। तर हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। हा प्रश्न TET 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिसवा। प्रश्न क्रमांक 6, एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ते लिहायचे आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेंढी। तर एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे मेंढी। हरिण या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे हरिणी। नाग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे नागिन आणि बैल या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे गाय। प्रश्न क्रमांक 7, सत्यासत्य हा कोणता समास आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये सत्यासत्य या शब्दाचा कोणता समास आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वैकल्पिक द्वंद्व समास। तर मित्रांनो, आपण वैकल्पिक द्वंद्व समासाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ। या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा वा किंवा या विकल्पदर्शक उभयन्वयी अव्ययांचा वापर केला जातो। हे शब्द शक्यतोवर विरुद्धार्थी शब्द असतात। आपण याचे उदाहरण घेऊ। सत्यासत्य या शब्दाचा विग्रह हा सत्य किंवा असत्य असा होतो। प्रश्न क्रमांक 8, पुढील वाक्यात कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते? तर आपण वाक्य बघू मित्रांनो। त्याच्या कंसामध्ये डोके, केस उन्हात पिकलेले नाहीत। तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे की या प्रश्नामध्ये आपल्याला डोके या शब्दाचे योग्य रूप कोणते आहे ते ओळखायचं आहे।
खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डोक्यावरचे. प्रश्न क्रमांक 9, सम्राट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप शोधा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये सम्राट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ते ऑप्शनमधून शोधायचं आहे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सम्राज्ञी. सम्राट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप आहे सम्राज्ञी. प्रश्न क्रमांक 10, लगबग सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला लगबग सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे ते शोधायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही ऑप्शन वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धांदल उडणे. लगबग सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे धांदल उडणे. प्रश्न क्रमांक 11, खेडे या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये खेडे या शब्दाचे सामान्य रूप ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खेड्या. तर मित्रांनो, खेडे या शब्दाचे सामान्य रूप खेड्या हे होईल. सामान्य रूपाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. नियम: एकारांत नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते. उदाहरण घेऊ आपण: खेडे, खेड्या, तळे, तळ्या, खोके, खोक्या. तर ही सामान्य रूपाची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यातील कर्म शोधा. तर मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिले आहे, त्या वाक्यातील आपल्याला कर्म कोणते आहे ते शोधायचं आहे. आपण वाक्य बघू. त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. तर हे वाक्य दिलेले आहे. ह्या वाक्यात आपल्याला कर्म कोणते आहे ते शोधायचं आहे. मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या वाक्यातील कर्म हे नावे आहेत. क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नावे. प्रश्न क्रमांक 13, वर्तमान काळातील वाक्य शोधा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वर्तमान काळातील वाक्य शोधायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामधून आपल्याला वर्तमान काळी वाक्य कोणते आहे ते शोधायचं आहे. आपण पर्याय बघू. पर्याय 1, बहुधा उद्या पाऊस पडेल. पर्याय 2, या दुकानात दुर्मिळ पुस्तके मिळत होती. पर्याय 3, 28 वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले. पर्याय 4, माझी बहीण दिल्लीला असते. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, माझी बहीण दिल्लीला असते. तर मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये पडेल हे क्रियापद भविष्यकाळ दर्शविते. पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळत होती हे संयुक्त क्रियापद भूतकाळ दर्शविते. पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळाले हे क्रियापद कोणता काळ दर्शविते. मित्रांनो, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 14, ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा ही कोणत्या कवीची आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कणा ही कविता कोणत्या कवीची आहे ते विचारण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. तर कुसुमाग्रज यांची जीवनलहरी, मराठी माती, वादळदल, मुक्तायन, तर ही साहित्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहेत. तसेच इंदिरा संत यांची सहवास, श्यामली, कदली, चैतू हे साहित्य इंदिरा संत यांचे आहेत. शांता शेळके यांनी वर्षा, तोच चंद्रमा, गोंदन, कळ्यांचे दिवस, टिप टिप चांदणे ही साहित्ये शांता शेळके यांनी लिहिलेली आहेत. तर मंगेश पाडगावकर यांचे धारा, नृत्य, जिप्सी, विदूषक, गझल, पक्षी, संन्यास, उत्सव हे साहित्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. तर मित्रांनो, खाली आपल्याला वाक्य दिलेली आहेत, त्यामधून आपल्याला विधानार्थी वाक्य कोणते आहे ते निवडायचे आहे. आपण पर्याय बघू. पर्याय क्रमांक 1,
सलमानला कोणी कळवले होते का? पर्याय क्रमांक 2, अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. पर्याय क्रमांक 3, वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा. पर्याय क्रमांक 4, ऐक मी काय सांगते ते. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. तर या प्रकारच्या वाक्यात केवळ विधाने केलेली असते आणि अशा वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो. पहिले वाक्य प्रश्नार्थक आहे. तिसरे व चौथे वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 16, गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे ते शोधायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अडचणीत टाकणे. गोत्यात आणणे म्हणजेच अडचणीत टाकणे. तर अंतर राखणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सोडून देणे, परित्याग करणे. तृप्त असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे संतुष्ट असणे. प्रश्न क्रमांक 17, तीक्ष्णाचा समानार्थी शब्द लिहा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला तीक्ष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द खालील ऑप्शनमधून ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धारदार. तीक्ष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धारदार. चलाख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चपळ, हुशार. सुरेल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गोड. कर्कश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कर्णकठोर, बोचणारे. प्रश्न क्रमांक 18, अष्टप्रहर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला अष्टप्रहर हा कोणत्या प्रकारचा समास आहे हे ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्विगु समास. तर अष्टप्रहर हा द्विगु समास आहे. अष्टप्रहर म्हणजेच 8 प्रहरांचा समूह. प्रश्न क्रमांक 19, खारीक या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला खारीक या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे ते सांगायचे आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खारका. खारीक या शब्दाचे अनेक वचन आहे खारका. तर याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ मित्रांनो आपण. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते, तर काहींचे इकारांत होते. उदाहरण बघू आपण. तारीख, तारखा, खारीक, खारका, खार, खारी. प्रश्न क्रमांक 20, खालील वाक्यातील कर्म शोधा. मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यातील कर्म कोणते ते आपल्याला शोधायचं आहे. आपण वाक्य बघू. त्याने गड्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. तर हे वाक्य दिलेलं आहे. या वाक्यात आपल्याला कर्म कोणते आहे ते शोधायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.